तर बघा मित्रांनो, आपण क्लासमध्ये थोडं काही स्टुडंटचे आवाज प्रॉब्लेम होते. म्हणजे त्यांना काही आवाज पोहोचत नव्हता. त्यांचा रेंज प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचा नेटवर्कचा इश्यू असेल. त्यामुळं आपण हा एक्सरसाइज व्हिडिओ मार्फत बघणार आहे. तर हे तुमचा एक्सरसाइज 1.1 होती. म्हणजे मी तुम्हाला याचे थेरॉटिकल पॉइंट आणि कॅल्क्युलेशन अगोदर करून दिले होते. ठीक आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही ते व्हिडिओ किंवा ते कॅल्क्युलेशन जर बघितले, तुम्हाला ही एक्सरसाइज येणं साहजिकच होती. पण तुमचा प्रॉब्लेम काय झाला, की तुमची त्या क्वेशनची लँग्वेज कळणं हे महत्त्वाचं होतं. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला त्या क्वेशनचे मीनिंग कळणं महत्त्वाचं होतं. पण ते तुमच्याकडून मला वाटतं झालं नाही. म्हणजे काय, की तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं, तुम्हाला एक्सरसाइज ही पूर्ण प्रकारे सॉल्व्ह करता येते, पण ती कशी करायची हे तुम्हाला समजलं नाही. त्यामुळं तुमची लँग्वेज अंडरस्टँडिंग जी काही लँग्वेज आहे, ती तुम्हाला थोडं-थोडं इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे, की काही विद्यार्थी हे मराठी मीडियममधून, काही विद्यार्थी हे सेमी इंग्लिशमधून आले असतील. त्यामुळे त्यांना इंग्लिशचा थोडा इश्यू असेल किंवा प्रॉब्लेम असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बुक स्टॉलला तुमच्यासाठी सायन्स डिक्शनरी शब्दाची अवेलेबल आहे. तर तुम्ही ती पर्चेस करू शकता. त्यामध्ये त्या इंग्लिश वर्डचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. ठीक आहे. तरीही तुम्ही आता इथून समोर क्वेशन कसा असणार हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला या क्वेशनमध्ये नेमकं काय करायचं हे समजणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं. कॅल्क्युलेशन येतं. फक्त क्वेशनमध्ये करायचं काय? हाच तुमचा काय असतो? प्रॉब्लेम असतो. हाच तुमचा काय असतो? प्रॉब्लेम. त्यासाठी तुम्ही आता पहिल्यांदा क्वेशनची अंडरस्टँडिंगची लेव्हल थोडी-थोडी इन्क्रीज करत जायचं आहे. तर हा झाला तुमचा इश्यू, की तुम्हाला एक्सरसाइज 1.1 का सॉल्व्ह करता आली नाही. तर ते बघू. आता आपण सुरू करू, की एक्सरसाइज 1.1 चा डिस्कशन म्हणजे काय? तुमचा पहिला पॉइंट त्यामधला किंवा पहिला क्वेशन त्यामधला सिम्प्लिफाय काय आहे पहिला क्वेशन तुमचा? सिम्प्लिफाय फर्स्ट एक्झाम्पल एंड सेकंड एक्झाम्पल. सिम्प्लिफाय म्हणजे काय? सॉल्व्ह करा. जे काही एक्सप्रेशन आहे ते काय करायचं तुम्हाला? सॉल्व्ह करायचं. ते काय करायचं तुम्हाला? सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुम्हाला जेवढी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यावरून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर हे तुमचं काय आहे? फर्स्ट एक्झाम्पल. मी तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिलं. ठीक आहे. आपण इथं सेकंड घेऊ. आपण इथं सेकंड घेऊ. फॉर एक्झाम्पल 4 अंडर रूट -4 प्लस 5 अंडर रूट -9 -3 अंडर रूट -16. आता मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जर निगेटिव्ह नंबर असतील अंडर रूटमध्ये तर त्याला कशामध्ये कन्व्हर्ट करतो आपण? आयमध्ये. म्हणजे अंडर रूट -1 ची व्हॅल्यू काय आहे तुमची? आय आहे. अंडर रूट -1 ची व्हॅल्यू काय? आय. तर मग तुमचा हा जो पहिला टर्म आहे 4 इंटू अंडर रूट -4 4 इंटू -4 तर 4 चं रूट काय आहे? 2 आणि आय त्यासोबत आहे म्हणून काय येईल? 4 इंटू 2i म्हणून काय येईल? 4 इंटू 2i प्लस 5 ॲज इट इज अंडर रूट ऑफ -9 -9 9 चं अंडर रूट 3 आणि -1 चं अंडर रूट आय म्हणजे काय? 3i म्हणजे काय? 3i त्यानंतर -3 ॲज इट इज अंडर रूट -16 अंडर रूट 16 चं रूट 4 आणि -1 चं रूट आय -1 चं रूट म्हणजे आय म्हणजे काय? 4i याला सिम्प्लिफाय करा. तुम्हाला इथं स्केलर मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2 8i प्लस 5 इंटू 3 15i आणि मायनस 3 इंटू 4 12i मायनस 3 इंटू 2 12i याचं ऍडिशन करा आणि मायनस करा. 8 इंटू 15 ठीक आहे 15 आणि 8 23 15 आणि 8 23i मायनस 12i मायनस 12i ठीक आहे. आता 23 मधून 12 गेले किती उरले? 13 तून 2 1 उरला. इथं 1 उरला. हा झाला i हा झाला i हा झाला तुमचं सिम्प्लिफिकेशन. हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन. म्हणजे काय? की तुम्हाला तो जी काही एक्सप्रेशन आहे ते काय करायचं? सॉल्व्ह करायचं. ते काय करायचं तुम्हाला? सॉल्व्ह करायचं.
म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जे काही व्हॅल्यू माहित आहेत, ज्या काही व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, ते तुम्हाला काय करायचं? वापरायचं. म्हणजे इथं अंडर रूट -1 ची व्हॅल्यू काय आहे? आय. हे तुम्ही यामध्ये काय करणार? पुट करणार आणि सॉल्व्ह करणार. हे झालं याचं फर्स्ट क्वेश्चनचं मीनिंग. पहा, सेकंड क्वेश्चन तुमचा सेकंड क्वेश्चन होता की फाइंड द कॉन्जुगेट. काय होता? फाइंड द कॉन्जुगेट ऑफ दी पहा, तुमचा सेकंड क्वेश्चन आहे तुमचा सेकंड क्वेश्चन आहे राइट द कॉन्जुगेट ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. काय आहे की तुम्हाला राईट करायचं खालच्या कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट. आता मी सांगितलं होतं तुम्हाला जर कॉन्जुगेट घ्यायचा असेल तर फॉर एक्झाम्पल झेड जर असेल तुमच्याजवळ ए प्लस आय बी, झेड काय तुमचा ए प्लस आय बी, याचा कॉन्जुगेट तुम्ही कशानं डिनोट केला होता? झेड बारनं. कॉन्जुगेट मध्ये काय करतो आपण? इमॅजिनरी पार्टचं साइन काय करतो? चेंज करतो. इमॅजिनरी पार्टचं साइन काय काय करतो? चेंज करतो. तर तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये फक्त काय करायचं की इमॅजिनरी नंबरचं साइन चेंज करायचं. इमॅजिनरी नंबर नसेल तर तुम्ही साइन चेंज करणार नाही. फॉर एक्झाम्पल इथं आपण 5 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. सॉरी 4 नंबरचं. काय आहे ते? मायनस अंडर रूट -5. मायनस अंडर रूट -5 याला डिनोट करू झेड इक्वल टू याला डिनोट करू झेड इक्वल टू मायनस अंडर रूट -5. ठीक आहे. आता तुमच्याजवळ जर अंडर रूट मध्ये -1 असेल तर तुम्ही त्याला काय लिहिता? आय लिहिता. म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता? -1 ठीक आहे इंटू 5. -1 इंटू 5 म्हणजे -5. ठीक आहे. याला तुम्ही सेपरेट लिहू शकता. -1 इंटू अंडर रूट 5. अंडर रूट 5 म्हणजे तुम्हाला याची व्हॅल्यू काय आली की मायनस आय म्हणजे अंडर रूट 5 आय. अंडर रूट 5 आय म्हणजे झेड काय आहे तुमचा? मायनस अंडर रूट 5 आय. तर याला काय करायचं तुम्हाला? कॉम्प्लेक्स घ्यायचा म्हणजे झेड बार घ्यायचा. तर तुम्ही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला की इमॅजिनरी नंबरचं साइन करता. इथे तुमचा इमॅजिनरी नंबरचं साइन काय आहे? मायनस म्हणजे काय येईल तुमचं आता? प्लस अंडर रूट 5 आय. प्लस अंडर रूट 5 आय. अशा पद्धतीनं तुम्हाला यामधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. हा व्ही-आय-आय म्हणजे 7 नंबरचा घेऊन बघा. व्ही-आय-आय 7 नंबरचा √2 प्लस √3 आय प्लस √3 आय. तुम्ही जर याला डिनोट केलं झेड √2 प्लस √3 आय. झेड √2 प्लस √3 आय. ठीक आहे. याचा जर तुम्हाला कॉन्जुगेट घ्यायचा असेल, तर तुम्ही काय करणार? झेड बार. झेड बार मध्ये फक्त इमॅजिनरी नंबरचं साइन काय होतं? चेंज होतं. म्हणजे √2 ॲज इट इज आणि √3 चं काय होईल? मायनस √3 आय. काय होईल? मायनस √3 आय. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे तुम्ही सर्व एक्झाम्पल काय करणार? सॉल्व्ह करणार. म्हणजे काय? हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड. म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड सांगतो की तुम्हाला प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरचं काय करायचं? कॉन्जुगेट काढायचा. काय करायचा? कॉन्जुगेट काढायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3. त्यामध्ये लिहिलं फाइंड ए अँड बी. काय करायचं तुम्हाला? ए ची आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. ए ची आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. इफ किंवा ठीक आहे. इफ किंवा जेव्हा हे तुम्हाला कंडिशन दिलेलं आहे. कंडिशन 1 दिलेली आहे, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे प्रत्येक कंडिशनसाठी तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. मग आपण पहिली कंडिशन घेऊ. ठीक आहे. पहिली कंडिशन घेऊ. लिहा ए प्लस 2b प्लस 2ai. ए प्लस 2b प्लस 2ai. त्यानंतर दुसरी कंडिशन सॉरी इक्वल टू 4 प्लस 6i. इक्वल टू 6i म्हणजे त्या कंडिशनची ही झाली तुमची लेफ्ट हँड साइड आणि त्या कंडिशनची ही झाली तुमची राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड. ठीक आहे. आता पहा या लेफ्ट साइडला काही रिअल पार्ट आहे, काही इमॅजिनरी पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल सॉरी फॉर कन्सिडर a plus
टू बी इन ब्रॅकेट. ठीक आहे, मग तुम्ही कन्सिडर केलं की a प्लस टू बी एका ब्रॅकेटमध्ये प्लस 2ai हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर हा 4 प्लस हा 6 आहे. हा 4 प्लस 6 आहे. म्हणजे या इक्वालिटीच्या एका लेफ्ट साइडला एक रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट आहे. त्याच इक्वालिटीच्या राइट साइडला एक रिअल पार्ट आहे, एक इमॅजिनरी पार्ट आहे. एवढं तुम्हाला दिलेलं आहे. त्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं? ए आणि बी च्या व्हॅल्यू. त्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं? ए आणि बी च्या व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता ए आणि बी च्या व्हॅल्यू जर फाइंड करायच्या असतील आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? लेफ्ट साइड इक्वल टू राइट साइड. एका लेफ्ट साइडला तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, दुसऱ्या लेफ्ट साइडला तुमचा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे Z1 इक्वल टू Z2. Z1 इक्वल टू Z2 म्हणजे a प्लस 2b प्लस 2ai हा तुमचा फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर होईल. 4 प्लस 6i हा तुमचा सेकंड कॉम्प्लेक्स नंबर होईल. ठीक आहे. मग आता हे दोन जर कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल असतील तर त्याचे रिअल पार्ट सेम असतील आणि त्याचे इमॅजिनरी पार्ट सेम राहतील. मग तुम्ही इक्वेटिंग बोथ साइड. ठीक आहे. मग जर इक्वेट केला बोथ साइड तर Z1 चा रिअल पार्ट आहे a प्लस 2b. Z1 चा रिअल पार्ट आहे a प्लस 2b. तो कोणाबरोबर राहील? Z2 च्या रिअल पार्ट सोबत. Z2 चा कोण आहे? 4. Z2 चा कोण आहे? 4. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिलं. अँड Z1 चा इमॅजिनरी पार्ट किती आहे? 2a. Z2 चा इमॅजिनरी पार्ट किती आहे? 6. म्हणून तुम्ही इथून a इक्वल टू 6/2 a इक्वल टू 2 डिवाइड बाय 6 म्हणजेच काय? 3. 3 6 म्हणजे a ची व्हॅल्यू काय आली तुमची? 3. a ची व्हॅल्यू काय आली तुमची? 3. हे झाली तुमची फर्स्ट कंडिशन फाइंड झाली. म्हणजे फाइंड तुम्हाला a करायचा होता. a मिळाला. आता हा a या इक्वेशन a प्लस 2b इक्वल टू 4 यामध्ये पुट करायचा. ठीक आहे. मग a ची व्हॅल्यू जर पुट केली तर काय येईल? 3 प्लस 2b इक्वल टू 4. इकडचा पॉझिटिव्ह या साईडला गेल्यावर काय होईल? निगेटिव्ह. 2b 4 minus 3. 4 minus 3 1 म्हणजे 2b इक्वल टू 1. म्हणजेच इकडचं 2 हा मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवायडेशन मध्ये म्हणजे 1/2 म्हणजे 1/2. म्हणजे तुम्हाला इथं एक a ची आणि b ची व्हॅल्यू मिळाली. a ची आणि b ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच काय? यामध्ये तुमचा इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे. कोणता कन्सेप्ट आहे? दोन नंबरला तुम्ही काय करणार? इक्वल करणार. दोन नंबरला तुम्ही काय करणार? इक्वल करणार. त्यावरून कशाची व्हॅल्यू? a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू फाइंड करणार. हा झाला यामधला कन्सेप्ट. ठीक आहे. यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. कोणतं घेता? 4 नंबरचं घ्या. ठीक आहे. कोणतं घेता? हे 4 नंबरचं घ्या. ठीक आहे. आपण तुमच्या चॉईस साठीच हे मीटिंग ठेवली होती, पण ते पॉसिबल झालं नाही. ठीक आहे. मग पहा ABI इक्वल टू 3A मायनस B प्लस 12i. 3A मायनस B प्लस 12i. ठीक आहे. ही तुमची लेफ्ट हँड साइड आणि ही तुमची राईट हँड साइड. ठीक आहे. त्या एक्सप्रेशनची, त्या कंडिशनची. ठीक आहे. आता कंडिशनच्या एका बाजूला आय आहे, दुसऱ्या बाजूला पण आय आहे. म्हणजे एका पार्टला कॉम्प्लेक्स नंबर असणार, दुसऱ्या साईडला पण कॉम्प्लेक्स नंबर. मग सर त्यामध्ये फक्त आय दिसत आहे, दुसरी कुठे गेली? मग ती तुमची टर्म 0 कन्सिडर करा. ती तुमची काय आहे? 0. फॉर एक्झाम्पल दिस इज फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर 0 प्लस AB इंटू आय. ठीक आहे. इंटू आय इक्वल टू 3A मायनस B प्लस 12i प्लस 12i. हे झाली तुमची ओरिजिनल कंडिशन. ठीक आहे. या साईडला पण Z1 रिअल कॉम्प्लेक्स नंबर, या साईडला पण Z2 कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर इथे इक्वल आहे, म्हणून त्याचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय झाला? इक्वल. मग इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट तुम्ही असं म्हणू शकता. मग पहा Z1 चा रिअल पार्ट 0 आणि Z2 चा रिअल पार्ट 3A मायनस B. 3A मायनस B याला इक्वेशन 1 पण देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर Z1 चा इमॅजिनरी पार्ट AB आणि इकडं Z2 चा 12. Z2 चा काय? 12. ठीक आहे. Z2 चा काय? 12. आता यावरून तुम्ही एक तर A ची व्हॅल्यू काढा किंवा B ची व्हॅल्यू काढा आणि ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. आता सर आम्ही B ची लिहितो, काही म्हणतील आम्ही A ची लिहितो, चालतं. तुम्हाला जी पॉसिबल ट्रुथ कंडिशन आहे ती करायची. ठीक आहे. आता इथून समोर, आता या कंडिशनच्या समोर कोणी काही करू शकतं, फक्त मॅथमॅटिकली ट्रू असलं पाहिजे. ठीक आहे. मग कोणी बी ची व्हॅल्यू काढल तर काय ते 12/a. 12/a. ही पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. म्हणजे 0 इक्वल टू 3a 0 इक्वल टू 3a
मायनस 12/a मायनस 12/a म्हणजे तुम्हाला इथून आता a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे. a न मल्टिप्लाय करा 0 × a 0 3 × a 3a स्क्वेअर आणि हा a कॅन्सल होईल 12. या साईडला झाला काय होईल 3a स्क्वेअर इक्वल टू 12. करता पॉझिटिव्ह त्या साईडला गेल्यावर काय होईल निगेटिव्ह आणि करता निगेटिव्ह त्या साईडला गेल्यावर काय होईल पॉझिटिव्ह म्हणजे -12 हा तुमचा निगेटिव्ह आहे त्या साईडला गेल्यावर काय होईल पॉझिटिव्ह. 3 1 3 3 चूक 12 म्हणजे काय x स्क्वेअर इक्वल टू 4 x स्क्वेअर इक्वल टू 4 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही साईडला काय करा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे x इक्वल टू काय येईल 2a x इक्वल टू काय येईल 2 सॉरी a इक्वल टू इथं काय आहे आपला a आहे ना a वापरला आपण x नाही a ठीक आहे a इक्वल टू 2. आता हा जो a आहे तो या b मध्ये पुट करा. हा जो a आहे तो हा या b मध्ये पुट करा. ठीक आहे. तुम्ही ते व्यवस्थित नोटबुकवर राईट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर b इक्वल टू 12/2 12/2 एक बे बेसकी 12 म्हणजे किती आले b इक्वल टू 6 किती इकडे b इक्वल टू 6 आलं. a ची पण व्हॅल्यू मिळाली तुम्हाला आणि b ची पण व्हॅल्यू मिळाली. अशा पद्धतीनं यामध्ये इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा कन्सेप्ट आहे. इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा. एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a प्लस ib. म्हणजे काय जे काही फॉलोइंग तुम्हाला कंडिशन दिलेल्या आहेत त्या एक्सप्रेस करा म्हणतं ते कोणाच्या फॉर्म मध्ये a प्लस ib मध्ये. म्हणजे अगोदर काय लिहायचं a प्लस ib इक्वल टू जी कंडिशन असेल ती ab belonging to r आणि i ची व्हॅल्यू काय √-1. स्टेट द व्हॅल्यू ऑफ a आणि b आणि हे करून कशाच्या व्हॅल्यू सांगायच्या तुम्हाला a आणि b च्या. मग पहिली कंडिशन ही आहे दुसरी कंडिशन ही आहे तिसरी कंडिशन चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि 10वी आणि 11वी. ठीक आहे. यामधली आपण पॉसिबल कंडिशन एक नंबर घेऊ. ठीक आहे. पॉसिबल कंडिशन एक नंबर घेऊ. पहा कोणती कंडिशन आहे 1 + 2i -2 + i -2 + i. ठीक आहे. या क्वेश्चनचा मीनिंग काय आहे की दिलेल्या कंडिशन क्वेश्चनच्या एक्सप्रेशन मध्ये लिहायच्या a प्लस ib च्या. ठीक आहे. कशाच्या a प्लस ib च्या आणि कशाची व्हॅल्यू काढायची a ची आणि b ची a ची आणि b ची. मग पहा हा तुमचा 1 + 2i फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर आहे -2 + i हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे तुमच्याजवळ इथं दोन कॉम्प्लेक्स नंबरची काय आहे मल्टिप्लिकेशन. मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतच म्हणजे 1 कोणासोबत जाईल सेकंड सोबत 1 × -2 + i प्लस ॲज इट इज 2i आणि हा -2 + i हा -2 + i. ठीक आहे. मल्टिप्लाय करा स्केलर मल्टिप्लिकेशन 1 × 2 -2 + i प्लस 2i हा मायनस. ठीक आहे -4i. ठीक आहे 2 - 2 4i. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह 2 × 2 आणि i स्क्वेअर. ठीक आहे. हा -2 हा किती होईल प्लस i आणि हा -4i आणि हा काय होईल i स्क्वेअर -1 आणि हा 2. ठीक आहे. म्हणजे -2 किती होईल -4 आणि हा -3i हा -3i. म्हणजे तुमचं एक्सप्रेशन कशामध्ये आलं पहा बघा a प्लस ib म्हणजे तुम्ही इथून हे दोन नंबर कॉम्प्लेक्स नंबर तुमच्या जवळ इक्वल झाले लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड कारण ते एक्सप्रेशन आहे सुरुवातीला सांगितलं एक्सप्रेस द फॉलोइंग टर्म ते त्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करा म्हणजे तुम्ही हे कन्सिडर करू शकता आणि हे लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमचा इथं a काय आला -4 आणि b काय आला -3. a काय आला -4 आणि b काय आला -3. अशा पद्धतीनं तुम्ही चौथं क्वेश्चन हे सॉल्व करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा पाचवा नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर पहा पाचव्या नंबरचा क्वेश्चन शो दॅट दिस इज अ रिअल नंबर -1 म्हणजे काय म्हणतं ते -1 प्लस √3i रेज टू दी पॉवर 3. ही जी काही टर्म आहे याला काय म्हणायचं रिअल नंबर आहे की नाही. शो दॅट म्हणजे काय हा रिअल नंबर आहे की नाही. तर तुम्हाला माहित आहे एक्सपान्शन ऑफ a + b क्यूब a + b क्यूबचं एक्सपान्शन a क्यूब प्लस 3a² b प्लस 3a b² प्लस
बी क्यूब प्लस बी क्यूब. म्हणजे यामध्ये ए ला म्हणायचं -1 आणि बी ला म्हणायचं √3 आहे. √3 आहे. ठीक आहे. ह्या दोन व्हॅल्यू यामध्ये कन्सिडर करायच्या आणि याचं एक्सपान्शन करायचं. म्हणजे काय येईल -1 प्लस √3i रेज टू दी पॉवर 3. एक 1 -1 म्हणजे -1 चा क्यूब प्लस 3 टाइम ए चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर आणि बी ॲज इट इज म्हणजे √3 म्हणजे √3 ॲज इट इज आणि आय √3 ॲज इट इज आणि आय प्लस 3 ए ॲज इट इज -1 बी चा वर्ग म्हणजे √3 आय चा वर्ग प्लस √3 आय चा क्यूब √3 आय चा क्यूब बी म्हणजे काय 3. ठीक आहे. त्यानंतर सॉल्व्ह करून घ्या. -1 चा क्यूब -1 -1 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 1. ठीक आहे. त्यानंतर हा √3 आणि तुमचा आय ॲज इट इज तुमचा आय ॲज इट इज -1 पहा 3 into 3 -3 आणि हा √3 चा स्क्वेअर म्हणजे काय 3. √3 चा स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आय चं काय होईल आय स्क्वेअर. इकडे पॉझिटिव्ह पहा. इकडे काय आहे √3 सेपरेटली तुम्ही वरती √3 चा वर्ग सॉरी क्यूब √3 चा वर्ग होईल यामध्ये काही एकदा आणि √3 ॲज इट इज. बेस सेम आहे पॉवरची काय होईल ऍडिशन म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं काय आलं 3√3 काय आलं 3√3 आणि आयचा क्यूब. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय करा. यामध्ये काय आलं -1 हा काय होईल प्लस 3√3 आय आणि हा काय -9 स्क्वेअर म्हणजे -1 प्लस आता आय क्यूब ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आय क्यूब ची व्हॅल्यू काय आहे आय क्यूब ची व्हॅल्यू काय -आहे. ते पुट करा म्हणजे इथं काय होईल हा प्लस आणि तो -3√3 आय. ठीक आहे. 3√3 आय मायनस आणि हा प्लस काय होईल कॅन्सल आणि हा मायनस इंटू -1 प्लस म्हणजे काय -1 प्लस 9 म्हणजे काय उरलं तुमच्याजवळ 8 आणि आता हा 8 तुमचा काय आहे रिअल नंबर. दिस इज युअर रिअल नंबर. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही एक्सरसाइज सॉल्व्ह करणार. ठीक आहे. उरले राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओला डिस्कस करू. ठीक आहे. सो स्टॉप हिअर.